नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये भरलं वांग करणार आहोत। अशी भरली वांगी तुम्ही चपाती, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ आवडीच्या कोणत्याही भाकरीबरोबर खाऊ शकता। अशी भरली वांगी जर तुम्हाला सकाळी डब्यासाठी न्यायची असतील तर रात्रीच वाटण करून ठेवायचं आणि सकाळी उठल्यावर बारीक चिरून कांदा आणि कोथिंबीर ॲड करायची। आपली भरली वांगी झटपट करून तयार होते। भरली वांगी करण्यासाठी आपण अशी वांगी घेतलेली आहेत। वांग घ्यायचं आणि वांग्याचं अर्ध देठ काढायचं, पूर्ण देठ काढायचं नाही, कारण वांग्याच्या देठामुळेच वांग्याच्या भाजीला किंवा भरलं वांग्याला छान चव येते। अशी बारीक टोकं जी असतात ती काढायची आणि त्याचबरोबर बारीक काठे देखील असतात ते देखील काढायचे, त्यामुळे आपल्याला वांग खाताना तोंडात टोचले जात नाहीत। सर्व वांग्यांचे देठ आणि टोकं काढून झाल्यावर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। आता वांग घेऊन ते असं उभं चिरायचं। चिरल्यावर मात्र ते आवर्जून पाहायचं की ते किडलेलं नाही ना, आणि दुसऱ्या बाजूने देखील वांग असं चिरून घ्यायचं। आपण घेतलेलं वांग चिरून झाल्यावर ते मिठाच्या पाण्यात ठेवायचं, म्हणजे ते काळं पडत नाही। याच पद्धतीने सर्व वांगी अशी चिरून आणि चेक करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची। आता आपण पाहणार आहोत भरली वांगीच्या वाटण्यासाठी लागणारं सर्व साहित्य। किसून आणि भाजून घेतलेलं सुकं खोबरं, भाजलेले शेंगदाणे आणि सफेद तीळ, मीठ, आमचूर पावडर, तुम्हाला जर चिंच घ्यायची असेल तर तुम्ही चिंच देखील घेऊ शकता। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। भरलं वांग थोडं झणझणीत खायला छान लागतं। हळद, अद्रकचे तुकडे आणि लसूण, गरम मसाला पावडर, धणे जिरे पावडर आणि चवीपुरतं थोडंसं गूळ। तुम्हाला जर गूळ स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। आता असं मिक्सरचं भांडं घ्यायचं, भाजून घेतलेलं सुकं खोबरं, शेंगदाणे, सफेद तीळ आणि मीठ, लसूण, अद्रकचे तुकडे आणि बारीक करून घेतलेला थोडासा गूळ, सर्व मसाले असे एकत्र करून ते देखील मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। आपण घेतलेलं सर्व साहित्य असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे, ते ताटामध्ये असं काढायचं। एक असा कांदा घ्यायचा आणि तो बारीक चिरून घ्यायचा। आपण घेतलेला कांदा बारीक चिरून झाल्यावर तो वाटणामध्ये असा घालून घ्यायचा। कोथिंबीर अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती देखील कांद्याप्रमाणेच बारीक चिरून घ्यायची। आणि चिरलेली कोथिंबीर देखील वाटणामध्ये घालायची। कांदा, कोथिंबीर आणि वाटण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर जर ते आपल्याला थोडं ड्राय वाटलं तर यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी ॲड करायचं। तुम्हाला जर तेल ॲड करायचं असेल तर तुम्ही तेलही ॲड करू शकता। आपण वांगी पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्यांचा रंग अजिबात काळा झाला नाही। आपण केलेला मसाला लागेल तेवढा वांग्यांच्या चिरांमध्ये गच्च भरून घ्यायचा, म्हणजे तो बाहेर निघत नाही। याचप्रमाणे आपण सर्व वांग्यांच्या चिरांमध्ये केलेला मसाला अगदी गच्च भरून घेणार आहोत। पॅन गरम करून त्यामध्ये आपण तेलही घातलेलं आहे। तेल गरम झाल्यावर या तेलामध्ये आपण सर्व भरली वांगी अशी ठेवायची।
आणि झाकण देऊन 3 ते 4 मिनिटांनी सतत वांगी सर्व बाजूने अशी उलटून देखील घ्यायची. वांगी सर्व बाजूने व्यवस्थित वाफल्यावर उरलेल्या मसाल्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आणि ते या वांग्यांमध्ये घालायचं. कोणत्याही ग्रेव्हीमध्ये जेव्हा आपण पाणी ॲड करतो तेव्हा ते गरम पाणीच ॲड करायचं. त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान तरी येते आणि चवही येते. आता या ग्रेव्हीवर झाकण ठेवायचं आणि आपल्या या ग्रेव्हीला छान उकळी आणून घ्यायची. ग्रेव्हीला उकळी आली की झाकण काढायचं आणि पुन्हा आपली वांगी पलटून घ्यायची. आपण वांगी जरी वाफून घेतली असतील तरी देठाजवळचा भाग आहे तो थोडा कच्चाच राहतो, पण तो या ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थित शिजतो. जसजसे ग्रेव्हीला उकळी येते आणि त्यातील पाणी आळतं तसतसं आपल्या ग्रेव्हीला तेलही सुटतं. पाहू शकता आपली वांगी अगदी मस्त शिजलेली आहेत. आणि आपण केलेलं भरलं वांगं असं खाण्यासाठी देखील तयार आहे. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, बेलचं बटनही दाबा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.